पुण्याच्या येरवड्यातील काही नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्यात आलंय, तर त्यांच्यासोबत संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधींनी, तो आपण पाहूयात। जे आहे ते बोला। थांबा। काल मी कामावरून आले, माझे बारीक बारीक लेकरं घरात होते, बारीक बारीक लेकरं माझ्या घरात होते, मी कामावर होते। कामावरून आम्ही 10 वाजता जेवलो नाही, खावलो नाही, इकडे चालू असेच। कालपासून जेवण बी नाही, एक तर ताप बी आला मला, हात पाय पण दुखतात। तुम्हाला जेवायला वगैरे दिलं काहीच नाही, काय कालपासून काय नाही, फक्त पहिली वारच त्यांनी सगळ्यांनी मदत केली, बाकी काय नाही केलं। अजूनपर्यंत चहा सुद्धा नाही आला, काहीच नाही। मी धुणं भांड्याचं काम करते, कामावून आले 10 वाजता येते ना घरी, मग तसंच आम्ही पसारा भरला आणि इकडे आलो। फक्त सांगायला आलते की घर खाली करा, घर खाली केला आम्ही आणि आलो। काय सामान आता सध्या तर बाकीचं लय सगळंच आहे, तसंच आहे। पहिली वार तर भरपूर नुकसान झाली, आता सध्या तर काढे आम्ही, कपडे काढे, बाकी घरातच आहे। पण आता अजून पाणी परत अजून काढणारच आहे। पण मग तुम्ही घरी आता कसं जाणार घरी, नाही जाऊ शकत ना घरी तर नाही जाऊ शकणार ना, असंच इथंच थांबायला लागेल ना। आम्ही कम से कम लय भरपूर पाणी, दारामध्येच पाणी अजून, आमच्या घरात पण गेला असं। सकाळी माझे मिस्टर जाऊन आले, बघून आले, भरपूर पाणी आलेलं।